पुढील प्रश्न पहा, दरसाल दर शेकडा किती टक्के दराने 5,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज 600 होईल. तर पहा व्याज किती होईल विचारलेलं आहे आपल्याला 600. मग मुद्दल आहे 5,000 गुणिले दर आपल्याला काढायचे गुणिले काळ 1 वर्ष दिलेले आहे छेद 100. हे दोन शून्य कॅन्सल होतात. मग दर बरोबर काय येणार आहे उत्तर. तर पहा दर बरोबर काय होणार आहे 600 भागिले 50 होणार आहे. पुन्हा शून्य शून्य कॅन्सल. 5 1 5 5 2 10 म्हणजे 12% आलेला आहे दर. म्हणजे दर किती असायला हवा 12%. 3 नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे. पुढील प्रश्नामध्ये पहा काय विचारलं आहे 3,750चे 10% म्हणजे किती. तर पहा 750चे 10% म्हणलेले 3,750चे 10% आणि 10% म्हणजे 10चे 100 म्हणजे 2 शून्य आणि हा शून्य इथे कॅन्सल होणार आहे. म्हणजे किती आलं होतं 375. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात. तर पहा एका बिंदूमधून आपल्याला अनेक रेषा काढता येतात. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू परस्परांना कशा असतात, छेदतात, समांतर असतात, लंब असतात का भेटतात. तर आयताच्या समोरासमोरील बाजू या समांतर असतात म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. लंब नसतात, छेदतात नाही आणि भेटतात देखील नाही. त्यानंतर पहा प्रश्न, खालील आकृतीमध्ये किती शिरोबिंदू आहेत. तर पहा यातील आपल्याला शिरोबिंदू सांगायचे आहेत 1 2 3 4 5 6. तर या आकृतीमध्ये शिरोबिंदू किती आहेत 6. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 16 सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. तर पहा आपल्याला त्रिज्या दिलेली आणि जीवा सर्वात मोठी जीवा विचारली. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय व्यास. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेलाच व्यास असे म्हणतात आणि व्यास ही काय असेल त्रिज्येच्या दुप्पट. म्हणजे त्रिज्या किती असणार म्हणजे व्यास किती असणार आहे 16 दुनी 32 सेमी. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे. पुढील प्रश्न पहा आता, खालील आकृतीमध्ये प्रत्येक चौरसाची बाजू 5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती. तर पहा प्रत्येक चौरसाची बाजू काय आहे 5 सेमी. म्हणजे पहा आपल्याला याची परिमिती काढायची म्हणजे कडेकडेच्या मापाची बेरीज काढायची. मग पहा 5 2 10 5 3 15 5 चौक 20 5 25 5 7 30 35 40 45 50 55 आणि 60. म्हणजे पहा परिमिती किती आहे 60 सेमी. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, एका आयताकार मैदानाची लांबी 70 मीटर व 50 मीटर रुंदी असल्यास त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती. आयताकृती मैदान असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल लांबी गुणिले रुंदी म्हणजे 7 5 35 आणि 2 शून्य म्हणजे 3,500 चौरस मीटर. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. क्षेत्रफळ असल्यानंतर आपल्याला युनिटकडे लक्ष द्यायचं आहे. क्षेत्रफळामध्ये युनिट येतं चौरस मीटर चौमी आणि परिमितीमध्ये फक्त सेंटीमीटर किंवा मीटर येतं जे दिलेलं आहे ते. त्यानंतर पहा प्रश्न, खालील आकृती दुमडून घन तयार केल्यास 4 या अंकासमोरच्या पृष्ठावर कोणता अंक येईल. 4च्या समोर पहा